स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सुंदर अशी दिवस सुरुवात झालेली आहे। सर्वांना शुभ सकाळ। तर आता व्हिडिओला सुरुवात केली, जरा थोडंसं लेट झालंय पण तरी पण म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करते। आज दिवसभर काय काय करणार आहे तेच गोष्टी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। तर इथे पीठ मळून ठेवलेलं आहे आणि इकडे चहा पण ठेवलाय। तर आता पटकन चहा घेते आणि त्याच्यानंतर मग बाकीचे कामं पण करणार आहे। तर आज दिवसभर काय काय करते तेच गोष्टी शेअर करणार आहे। तर चला कंटिन्यू राहा। इथे मी वांगीची भाजी बनवणार होते आज जेवणामध्ये। रस्सा वांगीची भाजी बनवणार होते। तर फ्रेश होते वांगी, त्यामुळे मग इथे बनवायला घेतले मी। बरेचदा मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर केलेली आहे, पण बरेच जण नवीन पाहतात व्हिडिओ, त्यांच्यासाठी मी रेसिपी परत तुम्हाला सांगणार आहे। तर आता काय होते ना की रेग्युलर जे रूटीन असतं आपलं ते थोडंसं मी तुमच्याबरोबर इथे शेअर करत असते। आता मुलांना सुट्ट्या आहेत ना, त्यामुळे मग जास्त सकाळपासून नाही करत, थोडंसं लेट उठणं होतं आहे आणि मुलं झोपलेले असतात, त्याच्यामुळे आता सुट्ट्या आहेत तोपर्यंत म्हटलं आता सुट्ट्या संपतच आल्यात, सोमवारपासून स्कूल पण चालू होईल मुलांची। पण त्यामुळे मग असं होतं की नको त्यांना थोडंसं डिस्टर्बन्स, थोडं रिलॅक्स असलेलं बरं कधीही। त्यामुळे मग मी जास्त गडबड करत नाही, सकाळची मुलांना झोपून देत असते आणि त्याच्यानंतरून मग मी माझी कामांना सुरुवात करत असते। इथे मी खोबरं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतलेली आहे वांग्यासाठी। आता एकदम सिंपल पद्धतीनेच हे भरलं वांगं बनलं जातं, जास्त काही ह्याला मसाले नाही वापरत मी। थोडंसंच आपलं खोबरं, लसूण, कोथिंबीर, त्याच्यानंतरून शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये थोडासा ॲड केलेला आहे। त्याच्यानंतरून मी मसाल्यामध्ये काय काय ॲड केले तेही सांगते। तर इथे धना पावडर थोडीशी ॲड केलेली आहे, परत चिकन मसाला आहे ना तोच त्यामध्ये ॲड केला थोडासा, त्याने टेस्ट छान येते त्यामुळे। आणि आपलं कांदा मसाला, लाल मिर्च पावडर आणि हळद ह्या गोष्टी टाकल्या होत्या आणि मीठही त्यामध्ये ॲड केलेलं आहे। तर हे एवढेच मसाले मी ह्यामध्ये ॲड केलेत भाजीसाठी। आणि इकडे लोखंडाची कढई आहे, त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे थोडंसं गरम होण्यासाठी आणि ते पाणी मी टाकून देते आणि त्याच्यानंतरून बनवायला घेत असते भाजी। आता थोडंसं ह्यामध्ये पाणी ॲड करून एक पेस्ट बनवून घेते आणि त्यातच मग वांग्यामध्ये तो मसाला भरून घ्यायचा। छान होती भाजी, मस्त लागते एकदम आणि भाकरी वगैरे असेल तर त्याच्यावर पण छान लागते आणि चपातीबरोबर पण छान लागते। आता इथे पटपट मी वांगी भरून घेत होते। तसे तर रोजच गडबड, कारण की लेट उठल्यामुळे थोडीशी गडबड होती माझी, पण पटपट बाकीचे कामं आवरल्यात म्हणून फक्त स्वयंपाक असतो, त्यामुळे जास्त गडबड मग अर्धा पाऊण तास भरपूर होतो मला स्वयंपाक करायला। तर आता इथे एकच भाजी बनवणार होती आणि चपातीचं पीठही मळून ठेवलं होतं। आता इथे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि कढीपत्ता टाकला आहे त्यामध्ये आणि लगेच वांगी पण त्यामध्ये परतण्यासाठी टाकून दिले मी। खूप छान परतून घ्यायची वांगी, छान असं मसाला असे लाल होईपर्यंत छान परतले ना, मसाला छान परतला जातो, त्यामुळे आता तिकडे झाकून ठेवलं होतं मी परतण्यासाठी आणि इकडे चहा पण घेतला। तोपर्यंत बघू शकता आपला मसाला पण छान परतला गेला होता वांग्याचा। आता त्यामध्ये जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी आहे तेवढी त्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता। आता इथे वांगी पण शिजली पाहिजेत आणि ग्रेव्ही पण राहिली पाहिजे, त्यानुसार मी इथं पाणी ॲड केलं आणि एका साईडला ठेवून दिलं होण्यासाठी। लगेच इकडं चपाती बनवायला घेतले होते। आता भाजी होईपर्यंत माझ्या चपातीही बनवून होणार होते। आता पटपट आवरायचंच काम चालू होतं, जेणेकरून लवकर जेवण होईल टायमिंगला, त्यामुळे मग इथे पटपट मी आवरून घेत होते चपाती बनवायचं काम। तर चपाती आमच्या इथे थोडीशी पातळ आवडते, जाड काही चपाती आवडत नाहीत, त्यामुळे मग मला पातळ एकदम लाटायला लागतात आणि थोड्याशा मोठ्या असतात चपात्या माझ्या, पहिल्यापासून मी अशाच बनवते त्यामुळे। आणि पोळपोट खाली मी कापड टाकत नाही, कारण की पोळपोट माझा खूप मोठा आहे आणि त्यामुळे मग पीठ खाली काही सांडत नाही एवढं जास्त, त्यामुळे मग मी इथे कापड, कारण की एवढं मोठं कापड नाहीच आहे माझं, जे मी टॉवेल वापरते किचनमध्ये आणि मोठा असल्यामुळं पीठही खाली काही सांडत नाही आणि झाले चपाती की मी लगेच क्लीन पण करून घेत असते, त्यामुळे त्याखाली मी पेपर किंवा असं टॉवेल वगैरे टाकत नाही। तर आता इथे मी चपाती बनवून घेत होते, एकदम अशी पातळ चपाती आवडते बघू शकता, पण तरी पण छान फुगतात चपात्या।
असं काही नाही आहे. भाजी एका साईडला होती, एका साईडला चपात्या होत्या त्या, तर असंच काही पटकन स्वयंपाक होऊन जातो. एकदा लागले की काही जास्त वेळ लागत नाही. आणि मी स्वयंपाकाचं जास्त टेन्शन पण घेत नाही, कारण की मला माहिती आहे मी पटपट आवरणार, त्यामुळे बाकीचे कामं मी पटकन आवरून घेत असते. इथे भाजी तयार झाली होती आणि बघू शकता किती छान कलर आला होता भाजीला. लगेच इकडं जेवण करायला पण मी घेतलं होतं. आता जेवण करून घेतलं, ह्यांना जायचं होतं त्यामुळे. आणि ह्यांनी जाताना मला असं काही सांगून गेले की त्यामुळे माझी इथं मग आता झटपट पटापट असे कामं चालू झाले. आर्यनला हे घेऊन जाणार होते, बुक घ्यायचे होते आर्यनला स्कूलसाठी. आणि इथे मला त्यांनी म्हटले की तूही त्याच्याबरोबर ये म्हणून. मी आर्यनला नेत नाही आहे. तर म्हटलं का? तर म्हटले नाही, मला जोडवी करायची आहे तुला. तर त्यामुळे मग मी म्हटलं होतं नको त्यांना. माझ्याकडे जोडवे 4-5 जोड आहेत आणि आत्ताच मम्मीने मला दिवाळीला पण केलेली तशीच आहे, ती काही वेअर केली नव्हती मी. तर म्हटलं आहे माझ्याकडे ती नको. पण त्यांचं म्हणणं होतं की नाही मला करायची, तेही आजच तुला करायची जोडवी. तर म्हटलं ठीक आहे मग मी येते. तर आर्यनला घेऊन मला जायचं होतं बाहेर, त्यामुळे मग इथे माझी गडबड चालू झाली काम आवरण्याची. इथे मी तयार वगैरे झाले आणि निघाले होते आर्यनला घेऊन. तर साडी कशी वाटते तेही कमेंटमध्ये सांगा. आत्ता जे दुकान दाखवते प्रेम स्टेशनरी, ते हिंजवडी चौकामध्ये, छत्रपती शिवाजी चौक जो मेन आहे हिंजवडीचा, त्या चौकामध्ये गेल्याच्या नंतरून राईट साईडला हे दुकान आहे. रोड टच आहे आणि खूप छान होलसेल रेटमध्ये मुलांच्या स्कूल्स रिलेट सगळ्या गोष्टी इथं भेटून जातात. आता मी अथर्व आर्यनसाठी तिथूनच बुक घेत असते आता बरेच वर्षापासून. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण व्हिडिओ शेअर करते, जेणेकरून कोणाला घ्यायचा असेल आणि ते पण रिजनेबल प्राईजमध्ये, तर तुम्हाला हा उपयोगी होईल व्हिडिओ. त्यामुळे मी खरं तर हा व्हिडिओ बनवला, प्रमोशनचा बिलकुल नाही आहे व्हिडिओ. खूप छान वस्तू तिथे आहेत, सगळ्याच गोष्टी भेटून जातात स्कूल रिलेट. आता बरेचसे आपल्या घरामध्ये 1-2-3 मुलं असतात आणि त्यांचं बरंचसं बुकला खर्च जातो. आता मलाही 2 मुलं आहेत, त्यामुळे खरं तर व्हिडिओ बनवला, जेणेकरून तुम्हाला होलसेल रेटमध्ये तिथे बुक भेटून जातील. इथे आर्यनला बुक घेण्यासाठीच आलो होतो आम्ही. त्याच्यानंतरून आम्ही जोडवी करण्यासाठी गेलो, तेही तुम्हाला दाखवते मी. इथे पवित्र सोनी ज्वेलर्स म्हणून आहे आणि खरंच खूप छान इथं कलेक्शन होतं, मला तरी खूप जास्त आवडलं. आणि इथं जोडवी बघत होते मी, बऱ्याचशा गोष्टी इथं खूप सुंदर आणि छान होत्या. बरीचशी व्हरायटी होती इथे पाहण्यासाठी. आणि कानातले वगैरे तर इतके मला आवडले तिथले, एकदम छोटे छोटे आणि खूपच सुंदर असे होते. आता जोडवी करायला गेले, पण आहोंच्या पसंतीचीच मी जोडवी केली. ह्या दादाच्या हातात जी पाहताय ना तुम्ही जोडवी, त्या आहोंनी साईडला करून ठेवली होती. 2 जोडवे त्यांनी साईडला केल्या होत्या आणि त्यांना त्या जोडवे दोन्ही आवडल्या होत्या, त्यांच्या चॉईसने त्यांनी साईडला केल्या होत्या. आणि मी मग दोन्ही वेअर केल्या. तर एक मला व्यवस्थित बसली, दुसरी काय बसली नाही, दुसरी कमळ होतं त्याच्यावरती. आणि जी मला बसली ती मग मी घेतली. इथे खूप सुंदर होते. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला कशी दिसते ती माहीत नाही आहे, पण असे समोरून खूप छान त्याच्यावरती डायमंड आणि स्टोन होते, खूप सुंदर वाटत होते. तरी ते आहोंनी थोडासा टायमिंग काढून माझ्यासाठी हा टायमिंग काढला होता. खरं तर त्यांना आज खूप जास्त काम होतं, कारण रेस्टॉरंटला मोठी पार्टी होती आणि सकाळपासून ते खूप जास्त बिझी होते. पण त्यांना हे हौसेने मला जोडवी त्यांनी केली, बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.